वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी झटपटीत होणारी रेसिपी दाखवणार आहे, दडपे पोहे. आता अचानक आपल्याकडे कोणीतरी आलंय आणि काय करावं काय सुचत नसेल तर ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही करायला काहीच हरकत नाही. चला तर मग त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया. इथं मी पाव किलो पातळ कच्च्या चिवड्याचे पोहे घेतलेले आहेत. लिंबूचा रस, मिरची क्रश, दळलेली साखर, आलं लसूण पेस्ट, खारी बुंदी शेव, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबऱ्याचा किस, कढीपत्त्याची पाने, तेल, हिंग, मोहरी, जिरे, हळद. चला तर मग पॅन गरम करून घेऊया. यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचं आहे. छान आपलं गरम तेल झालेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे मोहरी टाकायची आहे, 2 चमचे जिरे टाकायचे आहेत, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, 2 चमचे हळद टाकायची आहे, 2 चमचे हिंग टाकायचं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. 1 चमचा मिरची क्रश घालायचा आहे व 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 2 चमचे लिंबूचा रस घालायचा आहे व छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता 1 चमचा मीठ घालणार आहे व 2 चमचे मी दळलेली साखर घालणार आहे. छान असं हे मी सगळं परतून घेणार आहे. यामध्ये आता खोबरं ॲड करणार आहे, 1 वाटी. 1 वाटी कोथिंबीर ॲड करणार आहे. हे पण छान असं सगळं एकत्र करून घेणार आहे. आता मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे. आता यामध्ये पोहे घालूया. व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे दुपारच्या चहासोबत खाण्यासाठी पण फार छान लागतं. मस्त असे खमंग दडपे पोहे आपले झटपटीत तयार झालेले आहेत. चला तर मग आता याला गार्निशिंग बाउलमध्ये काढून घेऊया. गार्निशिंग करून आता मस्त आपली ही झटपटीत दडप्या पोह्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.